नमस्कार. मी डॉक्टर रजनी पत्की. राजा मुलींच्यावरच्या काळजीने त्यांना भेटायला आला की आपल्या एवढ्या कन्या तिथे काय करतायत, सुखात आहेत का. त्याला खूप काळजी वाटत होती. त्याप्रमाणे तो आला आणि एकेका मुलीकडे तो जात होता. तर एक मुलगी त्याला म्हणाली की खूपच सुखात आहे मी, मला इथं काहीच कमी पडत नाही आहे. असं आता बघूयात नेमकं काय उत्तर देते. ती म्हणते की अहो बाबा, हा महाल अतिशय रमणीय आहे. उपवन वगैरे आहेत ते अतिशय मनोहर आहेत. कमळं उमललेली आहेत, त्यामुळे सुंदर वाटतो आहे जलाशय. आणि जलपक्षीगण सुंदर ते त्यांचे आवाज करत आहेत, बोलत आहेत. आणि या ठिकाणी भक्ष्य भोज्य वगैरे खाद्यपदार्थ आहेत. उटणं वगैरे आहे, वस्त्राभूषण वगैरे सगळे भोग आहेत. आणि सुकोमल असं शय्या आहे, आसनं आहे. सगळं माझ्या मनासारखं आहे. आमचं गृहस्थी जीवन सर्व संपत्ती संपन्न असं आहे. पण आपल्या जन्मभूमीची आठवणीत कोणाला बरे येणार नाही. आपल्या कृपेने आमचं सगळं मंगलमय आहे. पण मला एक दुःख आहे की माझे जे पती आहेत महर्षी, ते माझ्या घरातून कधी बाहेरच जात नाहीत. त्यामुळे अतिशय प्रेम करतात माझ्यावर आणि त्यामुळे माझ्याजवळच राहतात. दुसऱ्या माझ्या बहिणींच्याकडे अजिबात ते जात नाही आहेत. त्यामुळे माझ्या बहिणी दुःखी असतील आणि ते माझ्या अतिदुःखाचं कारण आहे. म्हणजे माझ्या बहिणी दुःखात आहेत हे मला बरं वाटत नाही आहे. असं म्हटल्यानंतर राजाला थोडं आश्चर्य वाटलं. मग राजा दुसऱ्या महालात गेला आणि त्या कन्येला अगदी जवळ घेतलं, आसनावर बसवलं. तिला पण विचारलं की कशी आहेस तू, तुला माझी आठवण येते का, इथे सगळं तुझ्या मनासारखं आहे का, तुझे पती तुझ्यावर प्रेम करतात का वगैरे असं. मग त्या मुलीने पण ते सांगितलं की महाल अगदी संपूर्ण उपभोगांनी आहे, युक्त आहे, अगदी मी सुखी आहे, त्याचं वर्णन केलं. आणि ती पण म्हणाली की माझ्यावर इतकं प्रेम आहे महर्षींचं की ते फक्त माझ्याच जवळ राहतात, आणखी कुठल्या बहिणीच्या जवळ जात नाहीत. त्यामुळे मला थोडं त्यांच्याबद्दल वाईट वाटतं आहे. असं ऐकल्यानंतर राजा थोडा आणखीनच आश्चर्यचकित झाला आणि एक एक करत प्रत्येक महालात गेला आणि सगळ्या 50-50 कन्यांच्याकडून त्यांनी हेच सगळं ऐकलं. असंच विचारलं आणि असंच उत्तर ऐकलं. सगळ्यांनी एकसारखं उत्तर दिलं. आणि मग आनंद आणि विस्मय इतकं राजा झालं की तो विवशचित्त झाला. आणि मग एकांतात जे सौभरी ऋषी बसले होते त्यांच्याकडे तो गेला आणि तो म्हणाला, कारण त्यांच्यासमोर ते तसेच वृद्ध वगैरे असे होते ना, मुलींच्या जवळ एकदम सुंदर तरुण राजबिंडा वगैरे असे. मग ते राजा म्हणतो त्यांना, हे भगवान, तुमच्या योगसिद्धीचा हा महान प्रभाव मी बघितला. अशा प्रकारे महान वैभवाच्या बरोबर वैभव असताना आणि इतर कोणालासुद्धा मी असं विलास करताना कधी पाहिलं नाही. हे सगळं आपल्या तपश्चर्येचं फळ आहे. मग राजाने त्यांना अभिवादन केलं. काही दिवस तो त्या मुनिवरांच्या बरोबर राहिला. तोही अनेक उपभोग घेतले त्यांनी. खुशीत होता तो. आणि मग आपल्या नगराला तो गेला. कालक्रमानुसार मग त्या राजकन्यांना सौभरी मुनींच्यापासून 150 मुलं झाली. अशा प्रकारे रोज रोज असं स्नेहाचा त्यांचा विस्तार झाला, प्रसार झाला आणि त्यांचं हृदय अतिशय ममतामय झालं. मग ते असा विचार करायला लागला की हे जी माझी मुलं आहेत ती कधी बरं गोड गोड बोलायला लागतील, आपल्या पायाने चालायला लागतील, कधी तरुण होतील आणि त्यांचं तारुण्य मी माझ्या पत्नीबरोबर पाहू शकेन का. मग त्यांची पण मुलं होतील, मग पुत्रपौत्रांनी मी युक्त होईन, पण मी ते पाहू शकेन का. अशा प्रकारे कालक्रमानुसार दिन पर दिन म्हणजे दिवसेंदिवस त्यांचं मनोरथ वाढत गेलं आणि मग त्या मनोरथाची उपेक्षा ते करायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण फारच मोहामध्ये अडकत चाललो आहोत. म्हणजे माझ्या मोहाचा एवढा कसा मोठा विस्तार झाला असं त्यांना वाटायला लागलं.
मग त्या मनोरथांची सुद्धा ते म्हणाले की हजारो लाखो वर्षसुद्धा हे मनोरथ समाप्त होणार नाहीत, सारखं वाढतच जाईल. आणि जर एखादं पूर्ण झालं तर त्याच्यावर त्या ठिकाणी दुसरं काहीतरी मनोरथ उत्पन्न होईल. माझी मुलं चालायला लागतील, मग ते तरुण होतील, त्यांचा विवाह होईल, त्यांची मुलं होतील. हे तर मी सगळं पाहतो. पण त्यांची मुलं, त्यांची मुलं यांचंसुद्धा जन्म मला पाहावंसं वाटतं आहे. मग जर त्यांच्या जन्म तर मी पाहिला तर पुन्हा दुसरा मनोरथ उठेल. काही ना काहीतरी मनामध्ये सारखं येतच राहील. आणि तेही पाहणं माझं पुरं झालं म्हणजे मला नातवंड बघू दे, पटवंड बघू दे, त्याचं लग्न बघू दे, असं वाटतं ना माणसांना सुद्धा. तर ते पण पुरं झालं तर दुसरं काहीतरी मनोरथ त्याच्यामध्ये उत्पन्न होईल. त्याला कोण थांबवणार ना. मग आता माझ्या लक्षात आलं की मृत्यूपर्यंत माणसाच्या इच्छांचा अंत होत नाही. ज्या ज्या प्रकारची इच्छा मनामध्ये होते त्याच्याबद्दल त्याला आसक्ती निर्माण होते आणि तो कधीही परमार्थाला लागू शकत नाही. अहो, मी जलवास जो केला, तिथे समाधी घेतली, तिथे समाधीचा अभ्यास केला. पण ते सगळं तो मत्स्य जो मोठा होता त्याच्या संगतीने अकस्मात माझे ते समाधीचं सगळं सुख नष्ट झालं. आणि त्याच्या संगतीने मी स्त्री आणि धन वगैरे सगळ्याचा परिग्रह केला. आणि त्या परिग्रहाच्यामुळे माझी आता तहान, तृष्णा वाढतच चालली आहे, आसक्ती वाढतच चालली आहे. एक शरीर ग्रहण केलं तर इतकं दुःख होतं. आणि मग मी तर इतक्या राजकन्यांशी लग्न केलं तर 50 पट माझं हे दुःख वाढलं. अनेक पुत्रांच्यामुळे ते तर आता प्रत्येक मुलावरच माझं तेवढा स्नेह आहे, त्यामुळे तेवढं आणखीन वाढत गेलं. आता आणखीन त्यांच्या मुलांची मुलं, पुन्हा त्यांचे विवाह, हे सगळं असं पाहायचं माझी इच्छा वाढतच जाणार आहे. तेव्हा हे ममतारूप विवाह संबंध हे मोठे दुःखाचे कारण आहेत असं मला आता वाटतं आहे. जलाशयामध्ये राहून मी जेवढी तपश्चर्या केली होती त्याच्या फलस्वरूप मला एवढी संपत्ती मिळाली. पण ते तपश्चर्याच्यामध्ये आता विघ्न आहे असं मला वाटायला लागलं आहे. त्या माशाच्या संगतीने माझ्या मनामध्ये जे काही पुत्र वगैरेची आसक्ती उत्पन्न झाली त्यांनी मला चांगलं ठकवलं बाबा. निसंगता ही यतीला मुक्ती देणारी आहे. संपूर्ण दोष संगाने उत्पन्न होतो आणि संगतीच्या कारणाने योगारूढ यतीसुद्धा पतित होतो माझ्यासारखा. मग मंदमती मनुष्यांची तर गोष्ट वेगळीच. हा जो मी परिग्रह केला त्याचा जो काही मगर आहे, ती परिग्रहरूपी मगर, तिने माझ्या बुद्धीला पकडून ठेवलं. या वेळेला मी असा उपाय करेन ज्यांनी ह्या दोषातून मुक्त होऊन पुन्हा मी आपल्या कुटुंबियांच्या दुःखाने दुःखी होऊ नये. मग मी आता काय करतो तर सगळ्यांचे विधाता, अचिंत्य रूप, अणुपेक्षा लहान अणू आणि सगळ्यात मोठ्यात मोठा असं सत्व आणि तमस्वरूप असं ईश्वर असलेल्या भगवान विष्णूंची मी आता आराधना करेन. त्या संपूर्ण तेजोमय सर्वस्वरूप अव्यक्त विस्पष्ट शरीर अनंत श्री विष्णू भगवानमध्ये माझं दोषरहित चित्त सदा निश्चल राहील, ज्यामुळे मला परत जन्म घ्यावा लागणार नाही. ज्यामुळे सर्व रूप अमल अनंत सर्वेश्वर वगैरे आदी मध्य शून्यापेक्षा वेगळं आणि वहीही नाही असं गुरुजनांचा परमगुरू भगवान विष्णूंना मी आता शरण जातो. आपण 128व्या श्लोकापर्यंत आलो आहोत.